बेसन पिठापासून हे लाडू कसे बनवायचे, रवाळ, टाळ्याला न चिटकणारे किंवा हाताला न रेलणारे हातावर असे लाडू पाहणार आहोत। फक्त एका ट्रिकनं लाडूचा टेक्स्चर बघा, एकसारख्या आकाराचे झालेले आहेत, अगदी मऊसूद झालेले आहेत, तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू आहेत। काही जणांना लाडू आवडत नसतात का, तर ते टाळ्याला चिटकतात। पण ह्या गोष्टी आपण होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। एक छानशी ट्रिक वापरलेली आहे। कितीही बारीक पीठ असलं तरी तुमचे लाडू बिना रवा किंवा डाळ न भाजता हे लाडू फक्त बेसन पिठाचे कसे बनवता येतील, बारीक बेसन पिठाचे, ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता इथं मी 2 वाट्या बारीक हरभरा डाळीचं बेसन पीठ घरीच दळलेलं घेतलेलं आहे। एकदम बारीक आहे, 200 ग्राम आहे हे, कारण 100 ग्रामची वाटी आहे आणि साखर 150 ग्राम आहे। साखरेला वजन असतं, त्यामुळे ही पाऊण वाटी साखर आहे आणि दळल्यानंतर असं पूर्ण 1 वाटी ही साखर बनते। साखर आपल्याला खरखरीत दळायची आहे, अगदी पिठी करायची नाही। यानं पण आपले लाडू रवाळ व्हायला मदत होते, त्यामुळे साखर थोडीशी खरखरीतच दळून घ्यायची आहे। आणि पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, पाऊण वाटीपर्यंत पुरे होतं। जर तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर 1 वाटी घेऊ शकता, एवढ्या 2 वाटी पिठासाठी। आणि वेलची पूड घेतलेली आहे। आता आपण एका पॅनमध्ये काय करायचं आहे, अर्ध तूप घ्यायचं आहे। सगळंच तूप टाकायचं नाही लगेचच, आणि तूप गरम करून घ्यायचं आहे। गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे सगळंच, कारण असं केल्यानं पटकन पीठ भाजायला मदत होते। जर तुम्ही अगोदरच पीठ भाजत बसलात तर खूप वेळ लागतो, त्यांना हात पण दुखतात आपले। त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही पीठ भाजायला घेतलं अगोदर तूप टाकून, काही जण असं करतात की अगोदर पीठ टाकतात आणि वरतून तूप, तर त्याला वेळ लागतो भाजायला। पण तूप गरम असल्यानंतर जर हे पीठ असंच टाकलं तर पटकन भाजायला पीठ मदत होते आणि मेहनत पण थोडीशी कमीच लागते। तरीही आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिटं मंद गॅसवर, एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं गाठी फोडत हे भाजून घ्यायचं आहे। छान असं भाजल्यामुळे त्याला परत आणखीन तूप सुटतं। अशा पद्धतीनं हळूहळू करत चालायचे आणि इकडे तिकडे जायचं नाही, नाहीतर काय होतं, लगेच खाली करपायला चालू होतं। त्यामुळे सतत हलवणं खूप गरजेचं असतं या बेसनाच्या लाडूला। आता छान आपलं अर्ध झालेलं आहे बेसन पीठ भाजून। आता राहिलेलं तूप टाकून परत आणखीन आपल्याला 10-1 मिनिटं भाजायचं आहे। एवढं तूप पुरे होतं, याच्यापेक्षा तूप जास्त वापरू नका, नाहीतर ते लाडू पातळ होतात आणि खूप वेळ लागतो त्याला परत आकार यायला। या पद्धतीनं जर माप घेतलं तुम्ही तर तुमचे बेसनाचे लाडू अजिबात चुकणार नाहीत आणि अगदी रवाळ, न रेलणारे हातावर असे लाडू तयार होतील। आणि खमंग भाजून घ्यायचं आहे, कारण हे आता इथं आपलं पीठ छान भाजायला लागलेलं आहे, छान लालसर व्हायले आणि त्याला तूप पण सुटायला लागलेलं आहे। आता या स्टेजला आता काय करायचं आहे, एक ट्रिक म्हणजे काय, तर 2 चमचे पाणी घेऊन त्याच्यात हळद टाकायची आहे थोडी। हळद म्हणजे कलरसाठी वापरलेली आहे, याऐवजी तुम्ही कलर वापरू शकता, पण मी इथं 2 चमचे पाण्यामध्ये कलर टाकून हे पाणी भाजलेल्या पिठामध्ये टाकायचे। अगोदर कच्च्या पिठात टाकायचं नाही अजिबात, परत मग ते पीठ नीट भाजलं जात नाही। त्यामुळे भाजत आल्यानंतर शेवटी हे पाणी टाकायचे। म्हणजे ही ट्रिक वापरली तर आपले बेसनाचे बारीक पिठाचे लाडू रवाळ होतात। आता बघा इथं फुलल्यासारखं झाले पाणी टाकल्यामुळे, याच्यामुळे सगळं पीठ हे रवाळ बनलेलं आहे। आणि परत 5-1 मिनिटं छान त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत हलवायचं आहे। आता हे रवाळ पीठ परत बारीक होत नाही, असंच रवाळ राहतं आणि छान हलवून घ्यायचं आहे। सगळं मॉइश्चर त्याच्यातलं निघून जाईल इतपत ते पीठ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे, फक्त करपू द्यायचं नाही। अशा पद्धतीनं हे भाजून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे खाली उतरवायचं आहे। असंच या पॅनमध्ये ठेवायचं नाही, नाहीतर परत पॅन खूप गरम झालेला असतो आणि असं ताटात काढून घेतल्यामुळे काय होतं, त्याच्यातलं मग ते गरम व्हायचं प्रोसेस बंद होऊन जाते आणि आपलं हे बॅटर थंड व्हायला मदत होते। हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला, लगेचच त्याच्यात साखर मिक्स करायची नाही। लगेचच साखर जर मिक्स केली तर ते पातळ खूप होतं आणि तुम्हाला खूप वेळ, 5-6 घंटे मग ते पीठ असं घट्ट व्हायला वेळ। आता हे भाजलेलं पीठ छान थंड झालेलं आहे। आता वेलची पूड टाकूयात, भरपूर अशी वेलची पूड टाकायची, म्हणजे छान चव येते लाडूला। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये भरपूर टाकायची आणि साखर मिक्स करायची आहे। गरम बॅटरमध्ये टाकली म्हणजे पिठामध्ये, तर त्याचे लाडू खूप पातळ बनतात, लगेच साखर पण त्याची पातळ होते।
आणि ते लाडू आटायला खूप वेळ लागतात, 3-4 घंटे लागतात. त्यामुळे या पद्धतीनं हे लाडू करायचे आहेत. थंड झाल्यानंतरच साखर मिक्स करायची आहे. साखर थोडी खरखरीत असले तर लाडू पण रवाळ होतात. असं सगळं चांगलं एक मिक्स करून घ्यायचं आहे. सगळी साखर व्यवस्थित, एवढी साखर पुरे होते, छान गोड लाडू बनतात. एवढ्या पिठामध्ये 10 ते 11 लाडू बनतात मोठ्या साईजचे. आणि जर तुम्ही छोटे छोटे केले तर 15-1 लाडू असे बनले जातात. आता छान बघा हे कसे बांधले जातात हे लाडू पटपट असे, आणि लगेचच बांधले जातात, हातावर रेलत नाहीत. अगदी छान जिभेला न चिटकणारे असे आपले लाडू तयार झालेले आहेत. त्यापासून बनलेले चुरमा लाडू पारंपरिक पद्धतीचे असतात. कुरकुरीत, आतून तितकेच मऊसूद रवा लाडू कसे बनवायचे, लाडू शेवटपर्यंत कसा वळता येईल, हे सगळं प्रमाणबद्ध माप घेऊन आपण योग्य प्रमाणात हे लाडू बनवलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे लाडू चुकणार नाहीत. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आता या चुरम्याच्या लाडूसाठी आपल्याला गव्हाचं पीठ थोडंसं मोठाड दळून आणावं लागतं. आणि तुम्हाला जर नॉर्मल पिठापासून बनवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 कप पीठ असेल तर अर्धा कप रवा घेऊन हे मिश्रण तयार करायचं आहे. आता इथं मी थोडंसं मोठाड दळून आणलेलं गव्हाचं पीठ आहे, 2 कप घेतलेलं आहे. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ टाकल्यामुळे लाडूला छान चव येते. आणि थोडंसं पाव कप म्हणजे पाव वाटी तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला थोडंसं मोहन म्हणून वापरायचं आहे. पिठाला सगळं चोळायचं आहे, गरम नाही, असं थंडच तूप आहे. पाव वाटी घ्यायचं आहे. पूर्ण पिठाला चोळायचं, त्याचा मुटका बनतंय का बघायचं. नसेल बनत तर एखादा चमचा वाढवून टाकायचा आहे. पण एवढं तूप पुरे होतं. एवढ्या पिठाला छान चोळलं जातं आणि त्याचा असा हातात घेतलं तर मुटका तयार होतो त्याचा. आता गोळा तयार झाला पिठाचा की मग आपल्याला ते पीठ छान असं मोहन झाले त्याचं तयार. आता 1 कप पाणी घेऊन हे थोडं थोडं प्रमाणात पाणी घ्यायचं आहे, एकदमच ओतायचं नाही. आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता इथं मला पाव कप शिल्लक राहिलंय आणि पाऊण कप पाणी लागलेलं आहे एवढा गोळा तिंबायला. जास्त पातळी होऊ द्यायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे छान आपले मुटके तळले जातात. आता 10 मिनिटं हे पीठ मळलेलं असंच ठेवून द्यायचं आहे झाकून. 10 मिनिटानंतर छान मुरलं जातं. आणि आता त्याचे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत. चुरमा लाडू बनवायचे म्हणल्यावर हे असे चपटे छोटे छोटे असे मुटके तयार करून घ्यायचे. जाड ठेवायचं नाही, मग मधला भाग तळला जाणार नाही, तसाच ओलसर राहील. मग असं चपटे असे मुटके सगळे तयार करून घ्यायचे आहेत, जास्त जाड ठेवायचे नाहीत. या पद्धतीचे हे असे मुटके झालेले आहेत. आता आपल्याला हे तुम्ही तेलात तळू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता. आता मी इथं 1 कप तूप घेतलेलं आहे. एवढ्या आपल्या लाडूला 1 कप तूप पुरे होतं. तळून परत राहिलेल्या शिल्लक तुपामध्येच आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत. त्यामुळे 2 कप पिठासाठी 1 कप तूप पुरे होतं. तुम्हाला जर इथं तेल वापरायचं असेल तळताना तर तेलही वापरू शकता, पण तुपामध्ये तळलेल्याचं वेगळीच चव येते लाडूची. त्यामुळे तूप जास्त कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही, थोडंसं टाकून बघायचं. आणि थोडंसं गरम झालं की हे मुटके 4-5च्या अशा बॅचमध्ये हे मुटके तळून घ्यायचे आहेत. जास्तही टाकायचे नाहीत, मग जास्त तळले जाणार नाहीत. या पद्धतीनं सतत हलवत, नाहीतर मग खालची बाजू करपली जाऊ शकते. त्यामुळे 3-4 मिनटं लागतात हे मुटके 4-5 असे तळताना, वेळ लागतो. त्या लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. जास्त काळपट होऊ द्यायचे नाहीत. असे चॉकलेटी कलर आला थोडासा लालसर चॉकलेटी की काढून घ्यायचे आहेत. मग छान असे आतमधला भाग पण छान असा त्याचा भाजला जातो. त्यामुळे या पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्यांदा जर मुटके तळायचे असतील त्याच तुपामध्ये तर थोडं गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि मग ते मुटके त्याच्यामध्ये सोडायचे. कारण हे एक बॅच काढल्यानंतर तूप बऱ्यापैकी गरम झालेलं असतं, मग ते करपण्याची शक्यता असते. पण काळपट करपलेले लाडू चांगले लागणार नाहीत. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करून दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. आता मी सगळे मुटके तळून घेतलेले आहेत. आता 2 चमचे मी डिंकाचा वापर करणार आहे. पारंपरिक पद्धतीनं करतोय म्हणल्यावर डिंक पण थोडासा वापरला जातो. त्याच्यामध्ये 2 चमचे डिंक असा तळून घ्यायचा आहे. त्याच तुपामध्ये छान फुलला जातो. आणि हा डिंक कुरकुरीत होईपर्यंत छान मीडियम गॅसवर तळून
डिंकानं छान पौष्टिक हेल्दी असे आपले लाडू तयार होतात हे गव्हाच्या पिठाचे आणि टेस्ट पण छान येते डिंकामुळे। आता हे आपले मुटके थंड झाल्यानंतर असे तोडून घ्यायचे आहेत। गरम गरम लगेचच मिक्सरला बारीक करायचं नाही, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि छोटे छोटे सगळे तुकडे करून थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मुटके आपल्याला बारीक चुरमा तयार करून घ्यायचा आहे। हे मुटके थंड झाल्यानंतर छान असे कुरकुरीत होतात, गरम थोडेसे सॉफ्ट असतात, थंड झाल्यामुळे हे कुरकुरीत होतात। अशा पद्धतीने हे बारीक तुकडे करून मिक्सरला करायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणात आणि बारीक चुरमा झाल्यानंतर तो आपल्याला एखाद्या चाळणीनं चाळायचा आहे, कारण थोडेसे मोठे तुकडेही राहू शकतात मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे असं आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात केले की लगेचच चाळून घ्यायचे आहेत चुरमा, म्हणजे छान असं एकसारखे आपले लाडू तयार होतील। आणि थोडासा वरचा चुरा राहिलेला असतो तो परत आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा सगळा चुरमा आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपण जे डिंक तळून घेतलेला होता, 2 चमचे घेतलेला डिंक हा छान फुललेला आहे, तो हातानेच असा बारीक होतो चुरला की मिक्सरला बारीक करायची गरज नाही। छान कुरकुरीत असा आपला डिंक तळलेला आहे, तो पण त्याच्यातच असा हाताने बारीक करून मिक्स करून घ्यायचा आहे। डिंकानं छान टेस्ट येते या लाडूला, एक पारंपरिक पद्धतीचे लाडू बनतात, त्यामुळे हे असं डिंक थोडं टाकलं की चव एकदम वेगळी आणि छान लागते। त्यातच आता वेलची पूड मिक्स करून घ्यायची आहे, जायफळ पूड आवडत असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, मी तर वेलची पूड टाकलेली आहे। आता काय करायचं आहे, आपण जे तूप तळून शिल्लक राहिले त्याच्यामध्येच काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। त्याच्यात मी खारीक पावडर, थोडेसे बदाम, मनुके, खसखस हे गॅसची फ्लेम बंद केली आहे, तूप गरम केलेलं आहे छान आणि त्याच्यात हे ड्रायफ्रूट्स तळल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण 2 कप पीठ घेतलं होतं, त्याचा निम्मा गूळ घेतलेला आहे 1 कप। हा छान गरम गरम ह्याच्यातच वितळून घ्यायचा आहे आणि वितळल्यानंतर गरम कढईमध्येच हा चुरमा आपण केलेला मिक्स करून घ्यायचा आहे। आता सगळा चुरमा छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला तो गरमच लाडू वळवून घ्यायचे आहेत, जास्त थंड होऊ द्यायचा नाही, मग लाडू वळले जाणार नाहीत। गरम असताना वळल्यानंतर शेवटपर्यंत आपला लाडू छान गुलगरगरीत वळला जातो, सुट्टा होत नाही, कोरडं पडत नाही पीठ। परफेक्ट मापाचं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। कोणत्याही सणाला तुम्ही हे लाडू बनवू शकता। आपण बिना पाकाचे अगदी 15 मिनिटाच्या आत तयार होणारे दाणेदार असे रव्याचे लाडू पाहणार आहोत। इथं पाकाचं टेन्शन नाही, कधी कधी आपला पाक बिघडतो आणि बिघडलेल्या पाकाचे लाडू आपण बांधतो तर ते रवा खाल्ल्यासारखे लागतात। अगदी मऊसूद लाडू आपण कसे करायचे हे पाहणार आहोत आणि लाडू शेवटपर्यंत वळला जातो, अगदी शेवटचा लाडूही गरगरीत वळला जातो। ऐन टायमाला प्रसादाला आपल्याला हे पटकन होणारे, कोणालाही जमतील असे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, एक कमेंट करायला विसरू नका। इथं आपल्याला फक्त 2 चमचे तुपामधले रव्याचे लाडू पाहिजे आहेत, तर पॅन ठेवल्यानंतर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घट्टसर असं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि थोडेसे मी बदाम, काजू, खारीक घेतलेली आहे आणि पिस्ता घेतलेला आहे असे पाववाटी। हे छान आपल्याला 2 चमचे त्या तुपामध्ये चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, याने खमंग चवही येते लाडूला आणि लाडू खूप दिवस टिकायलाही मदत होते। आणि चांगले खमंग भाजायचे, फक्त करपू द्यायचे नाहीत। भाजल्यानंतर सगळे बाजूला काढायचे आहेत। तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वाढवू शकता किंवा आणखीन एखादे काही टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता, कोणतेही ड्रायफ्रूट छानच लागतात। काढल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला 1.5 वाटी रवा, बारीक रवा घ्यायचा आहे, मोठा नाही, 1.5 वाटी, एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे। असे 1.5 वाटी रवा घेतल्यानंतर चांगलं ते 10 मिनिटं तरी आपल्याला थोडंसं पांढरट लालसर असं भाजून घ्यायचं आहे, रवा करपू द्यायचा नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे 10 मिनिटं तरी छान रवा भाजला गेला पाहिजे आणि रवा छान भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे, पण रवा कच्चा राहता कामा नये, चांगला भाजला पाहिजे, नाहीतर मग आपले लाडू असे कच्चे कच्चे लागतात, चव लागत नाही।
आणि जेवढा रवा भाजताल तुम्ही चांगला लालसर, फक्त करपू द्यायचा नाही, त्याच्यामुळे छान लाडूला चव येते। चांगले 10 मिनिटं तरी लागतं रवा भाजायला मीडियम गॅसवर। पटकन भाजलेल्या रव्याला चवच येत नाही आणि करपट असे लाडू लागतात ते। आता इथं मी पाव वाटी आपलं खोबरं आहे सुक्कं, ते मिक्सरलाच बारीक करून घेतलेलं आहे। इथं तुम्ही डेस्टिकेटेड कोकोनटही टाकून असं 5-1 मिनिटं परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। फक्त करपू द्यायचं नाही, चांगलं खोबरंही भाजायचं। दोन्ही चांगलं भाजतं, ती रवा भाजल्यामुळे खोबरंही त्याच्यामध्ये छान भाजलं जातं। आता इथं आपल्याला पाव वाटी साई टाकायची आहे लगेचच। खोबरं भाजल्यानंतर छान अशी खव्याच्या चवीचे लाडू बनतात। घरची आपली साई असते ते पाव वाटी टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर 2-3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आणि परत आपल्याला पाव वाटी गरम दूध, गरम म्हणजे गरम करून थंड झालेलं दूध इथं वापरायचं आहे। कच्चं दूध वापरायचं नाही, लाडूला चव चांगली येत नाही। आणि दूध टाकल्यानंतर परत आपल्याला 5 मिनिटं भाजायचं आहे। सगळ्या गाठी अशा फुटल्या जातात। वाटलं तुम्हाला नाही तर मिक्सरला एखाद्या वेळेस तुम्ही बारीक करू शकता, पण असं एखाद्या चमच्यानं छान दाबून भाजलं 5 मिनिटं की चांगल्या त्याच्यातल्या गाठी दूध टाकल्यानंतरही फुटल्या जातात। सगळं छान मिक्स करायचं आहे। त्यातलं दूध मॉइश्चर चांगलं बऱ्यापैकी आपल्याला हे झालं पाहिजे, कोरडं झालं पाहिजे। आणि मग गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे, गॅस चालूच ठेवायचा आहे। पिठी साखर टाकायची आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि तळलेले ड्रायफ्रूट्स पण टाकायचे आहेत। आणि गाठी थोड्याशा वाटल्या तुम्हाला आहेत तर त्या चांगल्या फोडून मगच हे साखर, पिठी साखर आहे। 1 वाटी पिठी साखर लागते 1.5 वाटी रव्यासाठी। आणि परत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, बंद करायचा नाही। सगळं साखर मिक्स ते झाल्यानंतर परत आपल्याला खाली उतरून ठेवायचं आहे। सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून परत आपल्याला हे खाली उतरून घ्यायचं आहे मिक्सर लाडूचं। आणि कोमट आहे तेव्हाच हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत। आता थोडेसे पोळतात, 5-1 मिनिटामध्ये लगेच हे मिश्रण थंड व्हायला लागतं, कारण त्याच्यामध्ये दूध आपण टाकलेलं आहे। दूध जरी टाकलं तरी हे लाडू चांगले खूप दिवस टिकतात, 2 आठवडे तरी टिकतात हे लाडू, कारण आपण ते छान परत दूध टाकल्यानंतर भाजल्यामुळे याच्यामध्ये इतकं मॉइश्चर राहत नाही। असे इतके सोपे कोणालाही जमतील असे लाडू आहेत। लाडू शेवटपर्यंत बघा, छान मऊसूद वळला जातोय, दाणेदार होतोय आणि रवा खाल्ल्यासारखा लागत नाही, एकदम ओठाने मऊ असे खाता येतील असे लाडू बनलेले आहेत। छान बांधले जातात हे लाडू, अगदी 15 मिनिटाच्या आत हे लाडू ऐन टायमाला बनले जातात। प्रसादाच्या वेळेस अगर कोणी पाहुणे आले तर पटकन लाडू करता येतात। असे आपले लाडू 12 लाडू तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये, 1.5 वाटी रव्यामध्ये। आणि शेवटपर्यंत बघा लाडू छान वळले जातात, मिश्रण कोरडं पडलेलं नाही, अगदी पटकन असे छान आपले लाडू बांधले गेलेले आहेत। अशा पद्धतीनं तुम्ही रव्याचे लाडू करा, कारण बऱ्यापैकी लहान मुलांना रव्याचे लाडू आवडतात। मुलांची फरमाईश आली की पटकन होणारे हे रव्याचे लाडू आपले मऊसूद बनलेले आहेत। फोडला तर पटकन फुटतो, असे मस्त असे मऊसूद लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।